अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नारायण नारायण। गौतम ऋषी त्यांच्या शिष्यांसह त्यांच्या आश्रमात होते। श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय यांनी आपल्या मातेला अर्थात श्री पार्वती देवींना सहाय्य व्हावे म्हणून गौतम ऋषींच्या आश्रमाची निवड केली। गौतम ऋषींच्या आश्रमापासून काही अंतरावर श्री गणेश त्यांनी एका गायीची निर्मिती केली आणि ही गाय त्यांनी गौतम ऋषींच्या आश्रमाच्या परिसरात सोडून दिली। पण ह्याने काय साध्य होणार होते? सांगतो देवी, पुढे काय घडले हे जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक आहात हे मला ठाऊक आहे। अर्थातच, कारण पार्वती देवींचा हेतू कसा साध्य झाला असेल हे ऐकण्याची मला उत्सुकता आहे। श्री गणेश यांनी सोडलेली गाय ही गौतम ऋषींच्या आश्रमातील शेतात फिरू लागली आणि त्यामुळे तिकडल्या पिकांचा नाश होऊ लागला। शेतातील पिकं नष्ट होत होती हे गौतम ऋषींच्या शिष्यांनी पाहिले आणि त्यांनी ही वार्ता गौतम ऋषींच्या कानावर घातली। त्यावेळी श्री गणेश आणि कुमार कार्तिकेय तिथे नव्हते? नाही, ते आश्रमापासून दूर होते। मग पुढे काय घडलं मुनिवर? आपल्या शेतात एक गाय घुसून पिकं तुडवून त्यांचा नाश करत आहे हे गौतम ऋषींना कळले आणि ते शेतात आले आणि त्या गायीला हुसकावून लावण्याच्या त्या प्रयत्नातच ती गाय मूर्छित होऊन त्या स्थळी पडली। नारायण नारायण। आचार्य, आता आपण काय करावे? आपल्या अनावधानाने हे कृत्य घडलं। आपण जरी जाणून बुजून हे घडवले नसले तरी घडले हे सत्य आहे। या आश्रमाच्या परिसरात एक गोमाता मूर्छित होऊन पडलेली आहे। आता यावर उपाय काय करावा ते मला देखील अजून सुचत नाहीये। आचार्य, तुम्हीच म्हणाला होतात की घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी प्रयोजन असते। म्हणजे ह्या गोष्टीचं देखील काहीतरी प्रयोजन असणार का? ते असेलही, परंतु ते आता काही केल्या दिसत नाहीये। आचार्य, या आश्रमातील इतर ऋषीमुनी हा आश्रम सोडून जाण्याच्या विचारात आहेत। आपण जर ह्यावर काही मार्ग काढला नाही तर ह्या आश्रमातून सर्वजण निघून जातील। आपण त्यांना थांबवायला हवं आचार्य। हे असे व्हायला नको होते। या घटनेमुळे हा आश्रम अपवित्र झालेला आहे आणि म्हणून सर्व ऋषीगण हा आश्रम सोडून जाण्याच्या विचारात आहेत। आचार्य, आता आपणच यावर उपाय सांगावा। नारायण नारायण।
श्री पार्वती देवींना सहाय्य व्हावे म्हणून श्री गणेश यांनी एक गाय गौतम ऋषींच्या आश्रमातील शेतात सोडली आणि तिला हाकलण्याच्या प्रयत्नात ती गाय मूर्छित होऊन त्या शेतात पडली. या घटनेमुळे गौतम ऋषी अस्वस्थ झाले. पण मुनिवर, यातून पार्वती देवींचा हेतू कसा साध्य होणार होता हे माझ्या अजूनही ध्यानात आलं नाही. सांगतो देव. शेतात घडलेली ही गोष्ट जरी अनावधानाने झाली असली तरी या निमित्ताने एक गोहत्या झाली होती. हे सर्व काही पार्वतीच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याशी कसं निगडित आहे हे लवकरच कळेल. आणि त्यासाठी ही गोष्ट श्री पार्वती देवींना कळणे आवश्यक होते. आणि म्हणूनच श्री गणेश आणि श्री कार्तिकेय यांनी ही वार्ता श्री पार्वती देवींच्या कानावर घातली. माते, कार्तिकेय, गणेश, तुम्ही? होय माते. काय झाले? माते, तुला सांगितल्यानुसार तुझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही सहाय्य करणार असं म्हणालो होतो. होय. ते कार्य आता पूर्ण झालं आहे. म्हणजे काय झाले आहे? मी समजले नाही. नारायण नारायण. जे घडले होते ते श्री पार्वती देवींना कळले. घडलेल्या घटनेमुळे गौतम ऋषींच्या आश्रमात अस्वस्थ वातावरण निर्माण झाले होते. पण मग तुम्ही हे आधीच का नाही थांबवलं? अशी गोहत्या होणं उचित नाही. पण हे मात्र होणारच होतं. पण ह्यावर एक मार्ग होता. कोणता? गौतम ऋषींचा आश्रम पुन्हा पवित्र करणे. नारायण नारायण. नारायण नारायण. देवर्षी नारद, देवर्षी नारद, या आश्रमामध्ये आपलं स्वागत आहे. ऋषीवर, या आश्रमात येण्याने मलाही अत्यंत आनंद झाला आहे. अत्यंत पवित्र असा हा आश्रम आहे. देवर्षी, आपल्या दर्शनानं आम्हालाही आनंद झालाय. परंतु ऋषीवर, आपण सगळे कोणत्या तरी चिंतेत दिसता आहात. काही अमंगल घडले आहे का? होय देवर्षी. नारायण नारायण. नेमके घडले तरी काय? देवर्षी, या आश्रमाच्या परिसरामध्ये एक गोमाता मूर्छित होऊन पडली. नारायण नारायण. अत्यंत अमंगल अशी ही घटना आहे. परंतु हे झाले तरी कसे? कोठून तरी एक गोमाता आश्रमाच्या शेतामध्ये आली. गोमाता वाट चुकली असेल म्हणून आम्ही तिला शेतातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात ती मूर्छित येऊन पडली. देवऋषी, आमच्या अनावधानाने ही गोष्ट घडली. जरी ही गोष्ट अनावधानाने घडली असली तरी ही अत्यंत अमंगल अशी घटना आहे. होय देवर्षी. आणि आता ह्यावर उपाय काय ह्याचा आम्ही विचार करत होतो आणि तेवढ्यातच आपले आगमन झाले. हे तर मोठे विघ्नच निर्माण झाले आहे. होय. आणि त्यामुळे सारे ऋषीगण हा आश्रम सोडून जाण्याचा विचार करत आहेत. हे विघ्न दूर करायचे असेल तर एक उपाय आहे. कोणता देवर्षी? या विघ्नातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण विघ्नहर्ता श्री विनायक यांना आवाहन करावे. तेच हे विघ्न दूर करतील. नाहीतर हे विघ्न दूर करण्याचा मार्ग तरी सुचवतील. होय देवर्षी. विघ्नहर्ता विनायकच ह्यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढतील. नारायण नारायण. तुम्ही गौतम ऋषींना श्री गणेशांचे आवाहन करायला सांगितले? नारायण नारायण.
होय देवी, कारण त्यांच्याच सांगण्याने हे विघ्न दूर होणार होते. आणि पार्वती देवींच्या मनातली इच्छा देखील पूर्ण होणार होती. होय देवी. पण असा नेमका कोणता मार्ग होता? सांगतो देवी. नारायण नारायण. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ऋषीवर, तुम्ही माझे आवाहन केले. हे श्री गणेश, आपण विघ्न हरता आहात. कोणतेही विघ्न आपल्या आशीर्वादाने दूर होते आणि कोणत्याही कार्याचा प्रारंभ आपल्या आवाहनाने होतो. परंतु आज आपण माझे स्मरण कसे काय केलेत ऋषीवर? श्री गणेश, या आश्रमावर आलेले विघ्न आपण दूर करावेत म्हणून आपणास आम्ही आवाहन केलेले आहे. असे कोणते विघ्न आले आहेत ज्याचा तुम्हाला त्रास होतो आहे? श्री गणेश, या आश्रमामध्ये एक गोमाता मूर्छित होऊन पडलेली आहे. आता आपणच या विघ्नातून बाहेर येण्याचा मार्ग दाखवावा. यावर एक उपाय आहे ऋषीवर. कोणता श्री गणेश? श्री महादेवांच्या जटांमध्ये असलेली देवी गंगा यांना तुम्ही आवाहन करा ऋषीवर. त्यांच्या पाण्याच्या स्पर्शाने ती गाय पुन्हा जीवित होईल. परंतु श्री गणेश, महादेवांनी देवी गंगा हिला त्यांच्या जटांमध्ये स्थान दिलेलं आहे. होय ऋषीवर, म्हणून तुम्हाला श्री महादेवांना आवाहन करावे लागेल. ते प्रसन्न झाले तरच पुढील गोष्टी साध्य होतील. श्री गणेश, मी आपल्या म्हणण्याप्रमाणे नक्कीच प्रयत्न करेन. शुभम भवतु. जय देव जगन्नाथ, जय शंकर शाश्वत, जय सर्व सुराध्यक्ष, जय सर्व सुरार्चित, जय सर्व गुणातीत, जय सर्व वरप्रद, जय नित्य निराधार, जय विश्वंभराव्यय, जय विश्वैक वंद्येश, जय नागेंद्र भूषण, जय गौरीपते शंभो, जय चंद्रार्ध शेखर, जय कोट्यर्क संकाश, जय अनंत गुणाश्रय, जय भद्र विरूपाक्ष, जयाचिंत्य निरंजन, जय नाथ कृपा सिंधो, जय भक्तार्थी भंजन, जय दुस्तर संसार सागरोत्तारण प्रभो. नारायण नारायण. गौतम ऋषींच्या आश्रमात जी घटना घडली त्यावर श्री गणेश यांनी गौतम ऋषींना एकमेव मार्ग सुचवला आणि तो म्हणजे गौतम ऋषींच्या आश्रमात देवी गंगा यांच्या पाण्याचा स्पर्श व्हावा. आत्ता मला कळलं पार्वती देवींच्या मनातली इच्छा कशी पूर्ण होणार ते. होय, या साऱ्यामुळे गंगेला दुसरे स्थान मिळणार होते आणि पार्वतीच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होणार होती. नारायण नारायण. साक्षात श्री गणेश यांनी गौतम ऋषींना हा मार्ग सुचवला होता आणि त्यामुळे हे विघ्न दूर होणार होते. त्यासाठी गौतम ऋषींना गंगेचे आवाहन तर करावे लागणारच होते. परंतु त्याबरोबरीने श्री महादेवांना आवाहन करणे देखील आवश्यक होतं. गौतम ऋषींच्या आश्रमात त्यावेळी तणावाचे वातावरण होते. गौतम ऋषी त्यांच्या शिष्यांसह तिथे होते.
आता मला निघायला हवं. आचार्य, आम्ही देखील आपल्याबरोबर येऊ का? नाही, नको. मी एकटाच कैलासावर जाईन. श्री महादेवांची तपश्चर्या करेन, त्यांची उपासना करेन आणि देवी गंगा यांच्या पवित्र जलानं या आश्रमाला स्पर्श झाला तर सर्व विघ्न दूर होतील. एकदा का श्री महादेव प्रसन्न झाले की त्यांना मी त्यांच्या जटांमधून देवी गंगा यांना मुक्त करण्याची विनंती करेन आणि तसे झाले तर आपला आश्रम पुन्हा पवित्र होईल. होय आचार्य, अगदी असेच घडेल. आम्ही आपली प्रतीक्षा करू. आता मी येतो. होय आचार्य. शुभम भवतु. नारायण नारायण. गौतम ऋषींनी श्री गणेश यांनी सांगितल्यानुसार श्री महादेवांना आवाहन करायचे ठरवले. पार्वती देवींच्या मनातली इच्छापूर्ती होणार होती याचा मला आनंद आहे. देवी गंगा यांना दुसरे स्थान मिळणार होते. पण इथे महासाताईंच्या मनात काय चाललं आहे ते मला कळतंय. महासा, काय झालंय? काही नाही. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. नारायण नारायण. गंगा, हे श्री महादेव, आपण मला बोलवलं? गंगा, भविष्यात जे घडणार आहे त्यासाठी तुला सिद्ध व्हावं लागेल. म्हणजे मी समजले नाही. गंगा, भविष्यात असा क्षण येणार आहे की त्यावेळी तुला हा कैलास सोडून जावं लागेल. हा कैलास सोडून जावं लागणार आहे? म्हणजे आता माझे इथे अस्तित्व नसणार का? भविष्यात तसे घडण्याचे संकेत मला दिसत आहे. पार्वतीच्या मनात जो राग आहे त्यामुळे तर हे घडणार नाही ना? मी हवं तर बोलेन तिच्याशी. तिच्याशी बोलून नक्कीच काहीतरी मार्ग काढता येईल असं मला वाटतं. गंगा, ते एक ध्यानात ठेव की भविष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तू सिद्ध व्हावंस असं मला वाटतं. श्री महादेव, मी आपल्या शब्दाबाहेर नाही. आपण जे म्हणाल ते मला मान्य आहे. गंगा, हेही ध्यानात घे की तुझे कैलास सोडून दुसऱ्या स्थानी जाणे हे पुन्हा या सृष्टीच्या कल्याणासाठीच असेल. जशी आपली आज्ञा. पार्वती, अखेर तू निर्णय घेतलास. माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता स्वामी. तुम्ही त्या गंगेला दुसरीकडे स्थान द्यायला तयार नव्हतात, म्हणून मला माझा हा निर्णय घ्यावाच लागला. परंतु पार्वती, तू त्यासाठी कैलास सोडून जाण्याचा निर्णय घेतलास. होय स्वामी. त्याखेरीस मी आणखीन काय करू शकणार होते? मी जाऊ नये म्हणून गणेश आणि कार्तिकेय यांनी मला खूप सहाय्य केले, म्हणूनच मी थांबले. पार्वती, कुमार आणि गणेश ह्या दोघांनाही तुझे दुःख पाहावले नाही आणि म्हणून मातेचे दुःख दूर व्हावे ह्यासाठी त्यांनी तुला सहाय्य केले आणि म्हणूनच हे सारं काही घडलं, जे अर्थातच योग्य घडले. ह्यात त्यांची काहीच चूक नाही. पण पुन्हा एकदा या सृष्टीच्या कल्याणासाठी गंगेचे महत्व सर्वांना कळेल. म्हणजे तुम्ही तिला हा कैलास सोडून जायला सांगणार? हे निश्चित.
होय ना स्वामी? होय पार्वती, परंतु तूर्तास जरी तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार असली तरी भविष्यात असा क्षण येईल की जेव्हा तुला गंगेचा स्वीकार करावा लागेल, कारण ह्या साऱ्याचा शेवट तू स्वीकार करण्याशिवाय नाही, हे ध्यानात ठेव. हे कधीही शक्य होणार नाही, हे तुम्हाला चांगले ज्ञात आहे स्वामी.